विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी सरळ व्याज चक्रवाढ झाल्यानंतर नफा तोटा हे प्रकरण सुरू करणार आहोत. तर व्यावहारिक जीवनात खूप जास्त उपयोगात येते शेकडेवारी, ती नफा तोटा आणि सरळ व्याज या संकल्पनेच्या माध्यमातून. तर आपण सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पाहिलेलं आहे. तर आता बघणार आहोत नफा आणि तोटा. तर जनरली कुणीही काही व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये नफा तोटा हा ठरलेला असतो. एकतर नफा होतो किंवा तोटा होतो. ह्या दोन संकल्पना काय आहेत बघूया. जेव्हा एखादा विक्रेता, दुकानदार किंवा व्यावसायिक एखादी वस्तू घेतो आणि ती विकतो, तर त्यामागचा हेतू नफा कमवणं हा असतो किंवा पैसे मिळवणं हा असतो. तर त्यामध्ये नफा आणि तोटा शेकडेवारीच्या रूपात कसा होतो आपल्याला हे बघायचं आहे. समजा एक फळ विक्रेता आहे ए, आणि हा फळ विक्रेता फळ विकतो. तर त्यावेळेला दोन गोष्टी होतात. पहिली तर तो फळ विकत घेतो आणि त्यानंतर विकतो, आणि मध्ये जो पैसा जास्तीचा मिळेल तो त्याचा नफा असतो. मग आपल्याला काही संकल्पना बघायच्या, जसं की खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा तोटा, शेकडा नफा, शेकडा तोटा आणि छापील किंमत, सूट. तर ह्या कुणाच्या संदर्भात बघायच्या, तर त्या फळ विक्रेत्याच्या संदर्भात बघायच्या. समजा ए हा फळ विक्रेता आहे आणि बी त्याच्याकडे कस्टमर आलाय, ग्राहक आलाय. तर खरेदी किंमत म्हणजे कोणती किंमत? खरेदी किंमत म्हणजे अशी किंमत का ज्या किमतीला वस्तूची खरेदी होते. पण खरेदी किंमत तर दोन असते. समजा बी हा इकडे आला आणि त्याने 100 रुपये किलोने सफरचंद घेतले, तर 100 रुपये किलो ही खरेदी किंमत होईल. पण ही कोणासाठी होईल? ग्राहकासाठी होईल, बी यासाठी होईल. तर बी काय करणार आहे? सफरचंद घेणार आहे, घरी जाऊन खाणार आहे. तर बीचं काम कंझ्युम करणं, उपभोग घेणं आहे, म्हणजे त्या फळाचा जो ॲक्च्युअल यूज करणार आहे, खाणार आहे. तर ही जी किंमत असते ती बीच्या संदर्भात नाही विचारात घ्यायची. 100 रुपये ही खरेदी किंमत नाही होणार, 100 रुपये ही विक्री होणार. ओके का? 100 ही ए साठी विक्री आहे, बी साठी खरेदी आहे. पण आपल्याला कस्टमर किंवा ग्राहकाच्या संदर्भात कधीही विचार करायचा नाहीये. आपल्याला ह्या किमतींचा विचार करायचा आहे विक्रेत्या संदर्भात. तिथे खरेदी आणि विक्री दोन्ही पण व्यवहार होतात. जसे की ह्या ए ने 80 रुपये किलोने सफरचंद आणले, 80 रुपये किलोने सफरचंद आणले आणि 100ला विकले. तर 80 रुपये काय होणार? खरेदी होणार, खरेदी किंमत. आणि 100 काय होणार? विक्री होणार. 100 ही त्या दुकानदाराची, फळ विक्रेत्याची विक्री किंमत आहे, ती ग्राहकाची खरेदी किंमत आहे. पण आपल्याला तिला विक्री किंमत समजायचे, कारण दुकानदाराच्या, विक्रेत्याच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा आहे. कारण नफा तोटा कोणाला होणार आहे? विक्रेत्याला होणार आहे, ग्राहकाला नाही होणार आहे. कसा? ग्राहक सफरचंद घेईल, घरी जाऊन खाईल, तर त्याच्यानंतर त्याचा हिशोब कसा करायचा? नफा झाला का तोटा झाला? तर नाही करता येत. विक्रेत्याच्या संदर्भात करता येतो, कारण विक्रेत्याने आणले होते 80 रुपये किलोने आणि विकले 100 रुपये किलोने, यात 20 रुपयाचा नफा झाला. मग खरेदी आणि विक्री यातला जो फरक असतो त्याने एक तर नफा होतो किंवा तोटा होतो. सर्वांना माहिती आहे खरेदीपेक्षा विक्री जास्त झाली तर नफा होईल, नाही तर तोटा होईल. हे सोपं आहे, हे सर्वांना माहिती आहे. आपल्याला महत्वाचं आहे शेकडा नफा आणि शेकडा तोटा. आपल्याला नफा कशात मोजायचा आहे? शेकड्यात. आणि तोटा कशात मोजायचा आहे? शेकड्यात. याचा अर्थ जो नफा तोटा आपण जनरली किमतीत सांगतो, रुपयात सांगतो, तो आपल्याला शेकड्यात रूपांतरित करायचा आहे. मग शेकड्यात रूपांतरित करायचं आहे म्हणजे कसं? समजा हा दुकानदार आहे, फळ विक्रेता आहे, तर त्याने सफरचंद आणले 80 रुपयाने आणि विकले 100 रुपयाने. तर त्याला किती रुपये नफा झाला? तर या केसमध्ये त्याची खरेदी किंमत 80 होती, विक्री 100 होती, तर नफा होईल 20 रुपये. आता दोन प्रकारचे नफा असतो, एक तर शेकडा नफा असतो आणि दुसरा निव्वळ नफा असतो. शेकडा नफा आणि निव्वळ नफा फरक आहे. 80 ची वस्तू 100ला विकल्यामुळे 20 रुपये नफा होतो, याला म्हणतात निव्वळ नफा. निव्वळ नफा. आता टक्के किती झाला? टक्के किती झाला? 20 रुपये म्हणजे किती टक्के? कसं काढायचं? 20 रुपये नफा कधी झाला? जेव्हा 80 रुपये गुंतवले त्यावेळेस. मग हा 20 रुपये नफा 80 वर झाला म्हणजे किती टक्के होईल? आपण शेकडेवारीत बघितलं होतं
टक्के कसे काढायचे? 80 पैकी 20, 80 वर 20 तर टक्के काढायचे तर गुणिले 100 तर होतील 25%. किती होईल? 25% नफा. जर का कोणी शेकडेवारीचे लेक्चर न पाहता नफा तोटा पाहत असेल तर माझा आग्रह राहील की तुम्ही आधी शेकडेवारी पहा. तुम्हाला नफा तोटा शेकडेवारी आल्याशिवाय काहीही समजणार नाही. नफ्या तोट्यामध्ये फक्त शेकडेवारीचा उपयोग आहे आणि 1-2 ह्या कन्सेप्ट आहेत जे की आपण आता बघणार आहोत. तर 25% नफा झाला. मग नफा झाला शेकडा 25. याचा अर्थ जर 100 रुपये गुंतवले तर 25 रुपये नफा आहे. आणि इथं जर तोटा झाला असता 80 ची वस्तू जर 60 ला विकली असती तर सर्वांना लगेच समजेल 20 रुपये तोटा आहे. 20 रुपये तोटा कशावर? 80 वर. 80 वर 20 रुपये तोटा म्हणजे किती तोटा? 1/4 आणि 1/4 म्हणजे 25% तोटा. तर नेहमी लक्षात ठेवा शेकडा नफा काढायचा म्हणजे खाली खरेदी किंमत वरती नफा गुणिले 100. शेकडा नफा कसा काढायचा? खकीवर नफा गुणिले 100. शेकडा नफा काढायचा खकीवर नफा गुणिले 100 आणि शेकडा तोटा काढायचा तर खकी वरती तोटा गुणिले 100. तर यात न माहीत असणाऱ्या किंवा अवघड वाटणाऱ्या 2 संकल्पना वाढतात. पहिली शेकडा नफा आणि शेकडा तोटा. याचं रूपांतर शेकड्यात करायचे नफ्याचं. तर खूप साधी गोष्ट आहे. नफा कशावर मोजायचा? तर खरेदी किंमत म्हणजे त्या दुकानदाराने किती रुपये गुंतवले होते. जसं की सफरचंदासाठी 80 रुपये गुंतवले होते म्हणून नफा येणार आहे 80 वर आणि तोटा जर काढायचा असेल तर तोही खरेदीवर. ही सूट आणि छापील किंमत ह्या 2 कन्सेप्ट काय आहेत? आता असं होतं की दुकानदाराने 80 रुपयाला सफरचंद आणलेत आणि त्याला 100 रुपयाला विकायचे पण त्याने पुढे रेट लिहिला 120. त्याने फलकावर जर दर लिहिला 120 तर 120 ही छापलेली किंमत आहे. 120 त्याने छापले पण 120 लाच तो देतोय का? नाही, तो 20 रुपये कमी करून देतो. मग जेव्हा छापील किंमत म्हणजे खरेदी किमतीला वाढवलं जातं नफा मिळवण्याच्या उद्देशाने आणि वाढवून किंमत लिहिली जाते ती छापील किंमत असते. आता 120 रुपये छापले होते पण गिरायकांनी 120 ने नाही घेतले, त्याने 20 रुपये कमी करून घेतले. मग 120 छापील किंमत होती पण विक्री 120 ला नाही झाली, विक्री झाली 100 रुपयाला. विक्री 100 रुपयाला झाली याचा अर्थ 20 रुपये सूट मिळाली. मग सूट ही नेहमी 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. सूट ही नेहमी छापील किमतीवर दिली जाते. एखादा विक्रेता 80 रुपये किलोने सफरचंद आणून त्यावर सूट का देईल? कारण त्याला नफा मिळवायचा आहे. 80 रुपयावर सूट दिली तर त्याचा तोटा होईल. त्यामुळे सूट कधी खरेदीवर देत नाही. दुसरी गोष्ट विक्रीवर पण नाही. का? कारण विक्री तर ती किंमत असते ज्या किमतीला गिराईक वस्तू किंवा ती गोष्ट विकत घेतो. त्यामुळे त्यावरही सूट दिली जात नाही. सूट दिली जाते छापील किमतीवर आणि छापील किंमत खरेदी किमतीपेक्षा खूप जास्त किंवा काही प्रमाणात जास्त असते. त्यावर सूट देऊन पण नफा होऊ शकतो. जसं 80 रुपयाची खरेदी 120 रुपये छापील किंमत 20 रुपये सूट तरी 100 रुपयाला वस्तू विकल्यावर नफा होतोय किंवा फळ विकल्यावर नफा होतोय. तर ह्या संकल्पना समजल्या. आतापर्यंत जे बघितलं त्यात महत्त्वाचं हे आहे खरेदी किंमत आणि विक्री किंमत ही विक्रेत्याच्या संदर्भात विचारात घ्यायची. कारण एकच किंमत खरेदी पण असते विक्री पण असते. जसं की एक दुकानदार आपण ह्या उदाहरणात बघितले 100 रुपयाला फळ विकतो तर ते 100 रुपये होते विक्री किंमत. कुणासाठी? दुकानदारासाठी. गिराईक 100 रुपयाला खरेदी करतो म्हणजे ती 100 रुपये होते खरेदी किंमत. कुणासाठी? गिराईकासाठी. पण आपल्याला विचार कोणाचा करायचा आहे? जो व्यक्ती दोन्हीही क्रिया करेल, खरेदी पण करेल आणि विक्री पण करेल. म्हणजे की दुकानदार बाबा, दुकानदार खरेदी पण करतो तर खरेदी किंमत म्हणजे दुकानदाराची खरेदी किंमत, विक्री किंमत म्हणजे दुकानदाराची विक्री किंमत. आणि एखाद्या विशिष्ट घटनेमध्ये होऊ शकतं का गिराईकाची पण खरेदी किंमत समजली जाते. ओके. तर त्यानंतर आपण बघितलं खरेदीपेक्षा विक्री जास्तला केली तर नफा होणार आहे. म्हणजे कमीला खरेदी करून जास्तला विकलं तर नफा होईल आणि उलट खरेदीच्या कमीला विक्री केली तर तोटा होईल. आपल्याला नफा तोट्यामध्ये 2 कन्सेप्ट नव्याने बघायच्या. तर पहिलं म्हणजे शेकडा नफा. शेकडा नफा कसा करायचा? तर खाली खरेदी किंमतीवर किती नफा गुणिले 100. शेकडा तोटा खाली खरेदी किंमत त्यावर किती तोटा गुणिले 100.
आता यात एक महत्त्वाची गोष्ट मी सांगितलेली आहे की नफा तोटा कशावर होणार आहे, खरेदीवर होणार आहे. कारण खरेदी म्हणजे गुंतवणूक असते. त्या दुकानदाराने 80 रुपयाला सफरचंद आणले तर त्याने 80 रुपये गुंतवले, त्याची खरेदी 80 रुपये, मग नफा तोटा काय होणार आहे, तो 80 वर होणार आहे कारण 80 रुपये गुंतवलेले आहेत. नफा आणि तोटा खरेदीवर काढला जातो आणि सूट ही छापीलवर दिली जाते. छापीलवर सूट देऊन विक्री बनते. ह्या दोन गोष्टी आपल्याला एक्स्ट्राच्या बघायच्या नफा तोटा नंतर, आणि यानंतर नफा तोटाचं सगळं बेसिक संपेल. आता मी थोडीशी एक रिव्हिजन करतो शेकडेवारीची, जर कुणाला आठवत नसेल तर. शेकडेवारी म्हणजे कोणतीही किंमत 100 मागे सांगणे किंवा 100च्या मागे 100च्या प्रमाणात सांगणे. तर शेकडेवारीमध्ये आपण बघितलं होतं की पहिली गोष्ट आहे की शेकडा किंमत काढणे. शेकडा किंमत काढणे म्हणजे एखाद्याला 200 पैकी 30 गुण मिळाले, 200 पैकी 30 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले. मग पहिला कन्सेप्ट होता शेकडा किंमत काढणे. 200 पैकी 30 गुण मिळाले, याचं जर आपल्याला शेकड्यात रूपांतर करायचं असेल तर आपण गुणिले 100 करतो, तर 15% गुण मिळाले. तर याचा अर्थ 200 पैकी 30, तर शेकडा म्हणजे 100 पैकी किती, त्याचं रूपांतर 100 केलं तर किती होईल, 15. हा पहिला कन्सेप्ट होता. दुसरा कन्सेप्ट होता की 200 चे 15% काढायचे. आता 200 चे 15% काढायचे तर याचा अर्थ असा होईल की 15% म्हणजे 100वर 15, 15% म्हणजे 100 पैकी 15. याचं रूपांतर आपल्याला करायचं कशात, 200. तर 200 रूपांतर केलं किती होईल, 30. हा दुसरा कन्सेप्ट होता. पहिला कन्सेप्ट शेकडा किंमत काढणे, दुसरा किमती शेकड्यावरून शेकडा किंमत काढणे म्हणजे शेकड्यात रूपांतर करणे, आणि इथं फक्त किंमत काढणे म्हणजे शेकड्यावरून किंमत काढणे. शेकडा दिलेला आहे, 15% दिले, त्यावरून किंमत काढायची. तर ह्या दोन कन्सेप्ट बघितल्या तर तिसरी कन्सेप्ट होती 1% काढणे, आणि हा 1% सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा आणि शेकड्यावरचे उदाहरणांना सोपं करून टाकतो. तुम्हाला 1% काढता आला पाहिजे. 1% कसं काढायचं आपण बघितलं. एखाद्याला जर 40% गुण मिळाले आणि 40% गुण म्हणजे त्याला पडलेले आहेत 360 गुण, तर याचा अर्थ काय, 40% म्हणजे 360 आहे, तर 1% म्हणजे किती, 1% म्हणजे 9. तर यावरून आपण काढू शकतो परीक्षा किती गुणांची असेल, तर 100% गुणांची म्हणजे 900. समजा 50%ला पासिंग होतं तर कितीला पासिंग असेल, 1% म्हणजे 9, 50% म्हणजे गुणिले 50, 450%, 450 गुण, सॉरी, याला पास असेल. हे आपण आतापर्यंत बघितलं होतं. पहिल्यांदा शेकडा किंमत काढली, शेकडा किंमत काढायची असेल तर एकूण समजा 300 पैकी एखाद्याला 120 रुपये सूट मिळाली. मग किती, 300 पैकी 120, तर 100 रूपांतर करायचं शेकड्यात म्हणून गुणिले 100 करायचं, तरी 40%. आता आपल्याला माहिती आहे की 40% 300चे तर किती, 300चे 40% म्हणजे 100 पैकी 40, तर 300 पैकी किती. हे दोन कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. तिसरी कन्सेप्ट 1% काढणं. जसं की 40% गुण मिळाले म्हणजे 360 गुण मिळाले, तर 1% म्हणजे 9, तर 100% म्हणजे 900 गुणांची ती परीक्षा असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नफा तोट्यामध्ये बघायच्या. आपण तेच उदाहरण परत घेऊयात आणि डिटेल्समध्ये बघूयात ह्या कन्सेप्ट कशा वापरायच्या. समजा हे शॉप आहे, ए सेलर आहे किंवा विक्रेता आहे, बी ग्राहक आहे. आता ए हा फळ का विकतो, तर साधी गोष्ट आहे, नफ्याचा हेतू ठेवून फळ विकतो. नफ्याचा हेतू ठेवतो पण कायमच नफा होईल असं नाही, कधी कधी तोटाही होतो. मग समजा ए हा सफरचंद विकतोय, एने 100 रुपयाला सफरचंद, सॉरी 80 रुपयाला सफरचंद आणलेत आणि 100 रुपयाला विकलेत, तर 20 रुपये याला त्यामध्ये काय होणार आहे, नफा होणार आहे. 80 रुपये खरेदी किंमत, 100 रुपये विक्री किंमत. होऊ शकतं का छापील किंमत वेगळीच, तिथं बोर्ड लागलेला असेल 120 रुपये किलोचा, पण 20 रुपये सूट देऊन ग्राहकांना 100 रुपयाला सफरचंद मिळत असते. तर या केसमध्ये दरवेळेला निव्वळ नफा
विचारात घेतला जात नाही, नेहमी नफा विचारात घेतला जातो शेकड्यामध्ये. मग आपल्याला हे बघायचं होतं शेकडा नफा आणि शेकडा तोटा. मी एकदा सांगितले, परत एकदा रिवाइज करतो. तर शेकड्या आणि नफा आणि शेकडा तोटा म्हणजे नफ्याचा तोट्याचं रूपांतर शेकड्यात करायचं. जसं की 80 रुपयाचं 100 रुपयाला विकल्यामुळे 20 रुपये नफा झाला, पण 20 रुपये नफा हा निव्वळ नफा असतो. त्याचं रूपांतर शेकड्यात करायचं असेल तर 20 रुपये नफा कधी झाला, तर 80 रुपये आधी गुंतवले होते, 20 रुपये नफा 80 रुपये गुंतवल्यामुळे झाला. तर याचा अर्थ असा असतो की शेकडा नफा हा खरेदी किंमत जी आहे त्यामध्ये तेवढे पैसे गुंतवल्यामुळे होतो, म्हणून खरेदीवर नफा गुणिले 100 म्हणजे शेकडा नफा होणार आहे. तर किती होईल? 80 वर 20, आपण माहिती आहे 1/4 म्हणजे 25%. आणि शेकडा तोटा, समजा 80 ची वस्तू 60 ला विकली असती तर त्या केसमध्ये झाला असता खरेदीवर तोटा गुणिले 100. मग खरेदी किती? 80, तोटा किती? 20. सॉरी. तर सेम 80 वर 20 म्हणजे किती तोटा होईल? 1/4. 1/4 म्हणजे 25% तोटा. असं हे उदाहरण आहे. तर आपल्याला शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. एक मिनिट राहू. आपण काही उदाहरण बघायचं. पहिलं उदाहरण, 600 रुपयाला एक वस्तू खरेदी करून 1000 रुपयाला विकली. तर किती टक्के नफा? तर 600 रुपयाला एक वस्तू खरेदी करून 1000 रुपयांना विकली तर शेकडा तो नफा किती होईल? खरेदी 600, विक्री 1000. तर सहज लक्षात येतं की 400 रुपये नफा आहे, पण तो निव्वळ नफा आहे. आपल्याला निव्वळ नफा नाही विचारला, शेकडा नफा विचारलाय. तर शेकडा नफा कसा काढायचा? खाली खरेदी वरती नफा गुणिले 100. तर खरेदी किती? 600, नफा किती? 400 गुणिले 100. किंवा असं करूयात 2/3 आणि 2/3 म्हणजे किती टक्के? 2/3 म्हणजे 66.66%. उत्तर काय? 66.66%. एकदम सिंपल प्रश्न आहे. शेकडा नफा काढायचा, खाली खरेदी वरती निव्वळ नफा गुणिले 100. इथं मी लिहितो निव्वळ नफा, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात नेट प्रॉफिट, निव्वळ. याच्या उलट 600 रुपयाला एक वस्तू खरेदी करून 400 रुपयांना विकली तर किती टक्के काय होईल? आता तोटा होईल. किती टक्के तोटा होईल? तर पहा, खरेदी किती? 600, विक्री कितीला? 400 ला. कितीचा तोटा आला? 200 रुपयाचा निव्वळ तोटा. म्हणजे किती टक्के? फक्त याचं रूपांतर करायचं शेकड्यामध्ये. 600 वर 200 शेकड्यात रूपांतर करायचं म्हणून मग काय करू? 100 ने गुणू. तर 33.33% नफा काय होईल? सॉरी, 33.33% तोटा होईल. तर शेकडा नफा आणि शेकडा तोट्याचे आपण दोन उदाहरण बघितले. शेकडा नफा काढायचा असेल तर नफा झाला असेल तर खाली खरेदी वरती नफा गुणिले 100. आणि शेकडा तोटा काढायचा असेल तर खाली खरेदी वरती तोटा गुणिले 100. जे पुढचं उदाहरण बघा. 600 रुपयांची वस्तू किती रुपयांना विकावी म्हणजे 40% नफा होईल. तर साधी गोष्ट आहे. 600 रुपये गुंतवले, 40% नफा मिळवायचा आहे म्हणजे 40% वाढवून विकावी लागेल. मग 600 चे 40% काढायचे. तर आपण 600 चे 40% काढण्यापेक्षा 600 चे 140% काढू.
मग आपल्याला माहिती आहे 600ची वस्तू आहे, मग खरेदी किमतीला नेहमी 100% समजायचे. मग 100% म्हणजे 600, तर 1% म्हणजे किती होईल? 6. 1% म्हणजे 6 होईल. आपल्याला करायचं 140%. 14 सख 840 रुपयांना ती वस्तू विकावी लागेल. 600 रुपयांची वस्तू किती रुपयांना विकावी म्हणजे 40% नफा होईल. तर साधी गोष्ट आहे. 600 मध्ये दुसरे एक मेथड सांगतो. 600ची वस्तू आहे, 40% नफा पाहिजे. आपल्याला माहिती 10% म्हणजे 60 होतात. 10% म्हणजे 60 होतात, तर 40% होतील 60 चोक 240. 240 रुपये एक्स्ट्रा पाहिजे, म्हणजे 840 रुपयाला ती वस्तू विकावी लागेल. जर 600 रुपयाची वस्तू विकल्यामुळे, पुढचं उदाहरण पहा, 600 रुपयांची वस्तू एका किमतीला विकल्याने 30% तोटा झाला, तर विक्री किंमत किती? 600 रुपयांची वस्तू एका किमतीला विकल्याने 30% तोटा झाला, तर विक्री किती? तर साधी गोष्ट आहे. वस्तू होती 600ची, 30% तोटा झाला, 10% म्हणजे 60, 30% म्हणजे 180. तर ती वस्तू 180 रुपये कमी किमतीला विकली गेली. 600तून 100 गेले 500, 80 गेले 420. तर विक्री किंमत किती? 420. म्हणजे ती किंमत 420 आहे. जेव्हा 600ची वस्तू 420ला विकली जाईल, त्यावेळेला तोटा होईल 30%. समजतंय? काही शंका असेल तर परत एकदा व्हिडिओ रिपीट पहा. एका वस्तूच्या खरेदी व विक्री किमतीचे गुणोत्तर 10 किंवा 12, 15 आहे. तर शेकडा नफा किती? आता असं किमतीनं त्याचा गुणोत्तर दिले आणि शेकडा नफा तोटा विचारलाय. तर आपल्याला ऍक्च्युअल खरेदी किंमत आणि विक्री किंमत माहित नाही, त्यांचं फक्त काय माहिती गुणोत्तर. तरी पण शेकडा नफा तोटा काढता येईल. कसं? एका वस्तूची खरेदी व विक्री किमतीचे गुणोत्तर 12:15 आहे. म्हणजे 12ला खरेदी केली तर 15ला विक्री, म्हणजे 12 पट किमतीला खरेदी, 15 पट किमतीला विक्री. याचा अर्थ असो 12वर किती नफा? 3 नफा. मग 12वर 3 नफा शेकड्यात रूपांतर करायचंय, तर फक्त गुणिले 100 करा. 1/4 आपल्याला माहितीचे किती टक्के येतात? 25% येतात. सॉल्व्ह केलं तर लक्षात येईल. मग 12वर 3 रुपये नफा म्हणजे 25% तोटा. मग जर तुम्हाला किमती गुणोत्तराच्या रूपात दिल्या की 12:15 खरेदी 12 पट विक्री 15 पट, तर किती टक्का नफा होईल? 25% नफा होईल. आता दुसरं, एका वस्तूच्या खरेदी व विक्री किमतीचे गुणोत्तर 12 8 आहे. 12:8 आहे. तर शेकडा आता काय होईल? खरेदी केली 12ला, विक्री केली 8 पटीला. ऍक्च्युली 12 आणि 8 हे काही रुपये नाही आहे. 12 पटीला खरेदी झाली, तर त्या प्रमाणात 8 पटीला विक्री झाली. आता जनरली देताना तुम्हाला इथं 2 3 देतील, 4 2 8, 4 3 12, पण होऊ शकते की 12:60, ते पण काही चुकीचं नाही आहे. तर 12 रुपयाच्या वस्तूवर 4 रुपये तोटा होईल, म्हणजे किती होईल? 1/3. 1/3 म्हणजे किती? 33.33% तोटा. म्हणजे जर तुम्हाला खरेदी विक्रीची गुणोत्तर दिलं तरी पण काढता येईल. समजलं असेल तर आपण पुढचा टाईप घेऊयात. पुढचा प्रकार पहा. एक वस्तू 540 रुपयांना विकल्याने एक
वस्तू 540 रुपयांना विकल्याने 10% तोटा झाला तर त्या वस्तूची खपकी काय असेल किंवा खपकी किती? एक वस्तू 540 रुपयांना विकल्याने 10% तोटा झाला तर वस्तूची खपकी किती? मग मला सांगा, पण 540 ला विकली म्हणजे ही काय विक्री, आणि तोटा झालाय म्हणजे खरेदी याच्यापेक्षा मोठी असेल. मग असं समजूयात का, खपकी 100%, 10% तोटा झाला म्हणजे विक्री कितीला झाली 90%. मग आपल्याला विक्री किंमत दिली म्हणजे 540 ही 90% रक्कम आहे. 540 ला 90 ने भागलं तर 1% मिळालं, 1% येईल 6. आपल्याला काढायची खरेदी किंमत, मग याला 100 ने गुणू, खरेदी किंमत होईल 600. आपल्याला जर तोटा काढायचा असेल तर कसा काढायचा? 540 म्हणजे 90%, 1% येईल 6, 1% 6. तर आपल्याला काढायचा आहे तोटा, तोटा तर 10% झालाय, 10% म्हणजे किती 60 रुपये. याचा अर्थ दुसरा प्रश्न जर विचारला तर तोटा किती झाला, तर तोटा 10% म्हणजे 60 रुपये झाला, आणि वस्तूची खरेदी किंमत किती, तर वस्तूची खरेदी किंमत 100%. मग याच्यामध्ये आपण 1% काढून सोडवतोय. 1% कसा काढला, 540 रुपयांना विकल्याने 10% तोटा झाला. मग 540 ही जी रक्कम आहे ही 10% तोटा म्हणजे 90%. मग 540 म्हणजे 90, 1% म्हणजे 6, 100% म्हणजे 600 खरेदी किंमत. समजले का? तर पुढचा प्रश्न आपण बघितला 1% काढून सोडवण्याच्या पद्धतीने. याच्यात काय होऊ शकतं, एक वस्तू 480 रुपयांना विकल्याने 20% नफा, तर वस्तूची खरेदी विकली कितीला 480, किती टक्के नफा झालाय 20% नफा. तर 480 ही रक्कम 20% नफ्याची. तर समजा खरेदी 100% असेल तर विक्री 20% म्हणजे 120% होईल, आणि नफा 20% होईल. पहा, उदाहरणात दिल्याप्रमाणे घेतले मी, एक वस्तू 480 रुपयांना विकल्याने 20% नफा झाला, तर खरेदी 100% समजा, त्यावर 20% नफा म्हणजे विक्री झाली 120 ला, आणि नफा किती 20%. मग हे जे आहे 420 ही विक्री किंमत आहे 20% नफ्याची. मग 420 जर विक्री किंमत असेल तर 420 म्हणजे 120%, 1% म्हणजे 4 आहे, 1% 4 येईल, तर खरेदी किंमत 100% म्हणजे किती येईल 400. खरेदी किंमत 400, त्यावर 20% नफा म्हणजे 80 रुपये नफा, आणि मग विक्री किती लागेल 480 ला. शेकडेवारीचा चांगला अभ्यास असेल, चांगली समज असेल तर नफा तोटा खूप सोपा आहे, कारण त्याच्यामध्ये फक्त आपल्याला शेकडेवारी रूपांतर करायचं असतं. बाकी तर नफा कधी होईल, तोटा कधी होईल हे कुणालाही थोडंसं शिकलेल्या किंवा न शिकलेल्या व्यक्तीला सुद्धा कळतं. फक्त याचं रूपांतर शेकड्यात करणं थोडंसं मुश्किल आहे. पुढचा एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 4/5 पट आहे, तर शेकडा नफा किती? उदाहरण असं आहे, एका वस्तूची खपकी ही विक्री किंमतीच्या 4/5 पट आहे. तर याचा अर्थ असा आहे की खपकी बरोबर 4/5 पट विकली तर नफा किती? आता नफा विचारलाय शेकडा, त्यामुळे शेकडा नफा काढायला खऱ्या किमती माहितीच असावं असं काही नाही.
मग हे जर खकी बरोबर 4/5 पट विकी असेल त्याचा अर्थ विक्री किंमत इकडे घ्या, खकी भागिले विकी 4/5, याचा अर्थ खरेदी किंमत 4 पट असेल तर विक्री किंमत 5 पट. मग शेकडा नफा म्हणजे 4 ची वस्तू 5 ला विकली तर 4 वर 1 नफा होईल आणि 4 वर 1 म्हणजे किती टक्के, तर किती टक्के होईल, 25% नफा. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, एका वस्तूचे असं जर पटीत दिलं असेल तर खरेदी किंमत बरोबर 4/5 पट विक्री, तर विक्री इकडे आणलं तर खरेदी 4 पट विक्री 5 पट, याचा अर्थ 4 पटीवर 1 पट नफा. आणि तसंही लक्षात ठेवा की खकी आहे ना ही पहिली किंमत असते आणि विकी ही दुसरी किंमत असते. जर खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या दिलं असेल तर पहिली खरेदी किंमत घ्यायची 4, विक्री किंमत घ्यायची 5. यामध्ये दुसरे एक उदाहरण घेऊया. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 3/5 पट आहे. याचा अर्थ खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 3 पट आहे, म्हणजे खरेदी 3 आणि विक्री किती होईल, 5. तर शेकडा नफा कसा काढायचा, 3 ला खरेदी केली, 5 ला विकली, 5 ला विकली म्हणजे 2 नफा झाला. 2/3 नफा ज्याचं जर शेकड्यात रूपांतर करायचं तर गुणिले 100 तर ते होईल 66.66%. होऊ शकतं तोटा पण होईल जर एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किंमतीच्या 5/3, तर याचा अर्थ खरेदी केली 5 ला, विक्री केली 3 ला, तर इथं शेकडा काय येईल, तोटा येईल. आणि शेकडा तोटा काय येईल, शेकडा तोटा येईल. खरेदी 5 विक्री 3, वस्तू आणली 5 ला विकली 3 ला, तर कितीचा तोटा झाला, 2चा. 5 वर 2चा तोटा गुणिले 100 किती तोटा होईल, 40% तोटा. तर आपण पुढचा प्रकार बघितला, खरेदी किंमत विक्री किंमतीच्या पटीत दिलेली असेल तर लक्षात ठेवायचं, खरेदी किंमत विक्री किंमतीच्या पटीत दिले तर त्याचं रूपांतर असं होतं, खकी बरोबर 5/3 विकी, ह्या विकीला इकडे आणलं, खकी भागिले विकी 5/3, म्हणजे खरेदी 5 ला विक्री 3 ला म्हणून तोटा 2, 5 वर 2 तोटा, शेकड्यात रूपांतर केलं, शेकडा तोटा होईल. एका वस्तूची खरेदी किंमत विक्रीच्या 80% आहे तर शेकडा नफा किती. एका वस्तूची विक्री किंमत एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या 80% तर शेकडा नफा किती. तर उदाहरणार्थ थोडीशी लेवल कठीण झालेली आहे, तर आता इथं तुम्हाला कन्सेप्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत दोन गोष्टी आहेत, एक ही खरेदी एक ही विक्री. ह्या नसतील तर तुम्ही नफा तोटा काढू शकत नाही. तुम्हाला खरेदी विक्री माहितीच पाहिजे तरच नफा किंवा तोटा काढता येतो. तर खरेदी आणि विक्री, तर त्याने काय म्हटलंय, वस्तूची खरेदी किंमत विक्रीच्या 80%, विक्रीच्या 80% म्हणजे विक्री मानून 100%, विक्री 100% तर खरेदी त्याच्या 80% म्हणजे किती येईल, 80%. आपल्याला विचारलं शेकडा नफा, तर मला सांगा नफा कशावर होणार आहे, विचार करा. नफा खरेदीवर होणार आहे, तर शेकडा नफा काढताना काय करायचं, 80 ची खरेदी आणि 100 ची विक्री असेल तर 80 वर 20 रुपये 1/4 म्हणजे 25%. खूप सिंपल होतं, फक्त कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला असं विचारलं होतं. विक्रीला 100 मानायचं, खरेदीला 80 मानायचं. खरेदी 80 वर 100 विकला, विकल्यानंतर 20 रुपये नफा होईल गुणिले. दुसरे एक उदाहरण पहा, एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या 75%, याचा अर्थ विक्री 100 तर खरेदी 75%, तर नफा किती, तर नफा किती होईल, 75 ला वस्तू घेऊन 100 ला विक्री म्हणजे 75 वर 25 नफा
75 वर 25 नफा म्हणजे 33.33% नफा होईल. किती नफा होईल? 33.33% नफा होईल. काही शंका यामध्ये? पहा एकदा परत उदाहरण व्यवस्थित. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. एका वस्तूची खरेदी किंमत विक्री किंमतीच्या 40% आहे. याचा अर्थ विक्री 100, खरेदी 40. मग 40 ची वस्तू कितीला विकली? 100 ला विकली. म्हणजे 40 वर किती नफा झाला? 60 गुणिले 100. तर किती टक्के नफा होईल? 150% नफा. आणि बऱ्याचदा नफा 100%च्या वरही जातो. बऱ्याच जणांना ते पटत नाही, त्यांना 100%च्या आतच पाहिजे असं काही नसतं. नफा 100%पेक्षा जास्त पण असू शकतो. काही काही ठिकाणी 900%, 1000% नफा पण असतो. तर कसं? खरेदी किंमत विक्रीच्या 40%, याचा अर्थ विक्री 100 असेल तर त्याच्या 40% खरेदी 40 होईल. मग 40 वर 100 ला विकल्यानंतर 60 रुपये नफा होतो. 40 वर 60 म्हणजे किती टक्के? फक्त शेकड्यात रूपांतर केलं तर लक्षात येईल 150%. हा प्रकारही लक्षात आला असेल. यापेक्षा थोडं सावध उदाहरण बघा. पुढचा प्रश्न. एक वस्तू 5000 रुपयांना विकल्याने तर 20% नफा होतो. तर ती वस्तू 4500 विकली तर काय होईल? म्हणजे नफा होईल की तोटा होईल आणि किती होईल? तर काय? तर 5000 रुपयांना विकल्यावर 20% नफा होतोय. तर 5000 विकल्यावर 20% नफा म्हणजे 5000 ही रक्कम 120% असं होईल का? 5000 विकल्यावर 20% नफा होतो. याचा अर्थ 100 खरेदी मानून 20% नफा म्हणजे 120%. तर 5000 म्हणजे 120%, तर 1% काढू. बार चौक 48 किंवा असंही करता येईल आपल्याला. 2×10 बेसक 12. 5000 पाचशे 25000 भागिले 10. कट करूया. 2500 भागिले 6. 2500 भागिले 6 म्हणजे 6 चौक 24. 6 1 6 6 6 36. 4/6 म्हणजे 2/3. तर 1% होईल 416. 2/3. सॉरी, कॅल्क्युलेशन इकडे बघते. एक वस्तू मी एक्झाम्पल करतो. एक वस्तू 5000 रुपयांना विकली तर 20% नफा होतो. तर ती वस्तू 4500 विकल्यावर काय होईल? तर 5000 म्हणजे 20% नफा 120%. आपल्याला काढायचे 1%. 100% कडून काय उपयोग नाही, 1% कडून फक्त. 5000 म्हणजे 120%. 5000 ला 120% ने भागलं तर काय होईल? 5 चौक 48. 2 होतील. 5 चौक 48, 2 उरले 12. 1 12. 8 होतील. 8 ला भागत नाही. 8 भागिले 12. 41 2/3 उत्तर आहे. 41.66 याचं उत्तर आहे. आता ती वस्तू विकली 4500 रुपयांना. तर 4500 ला 41 2/3 म्हणजे 1% आहे. यांनी भागलं तर किती टक्के जनरेट होतात? त्यावरून आपल्या लक्षात येईल की
किती टक्के नफा किंवा तोटा होईल. तर मी याला थोडंसं कन्वर्ट करतो. हे 41 2/3 असं लिहिलं का, 41 = 123 आणि 2 125 भागिले 3, किंवा मी ह्या 5000 120 ला 125/3 असं लिहू शकतो. तर हे 125/3 वरती जाऊन होते 4500 3/125. आता 2700/25 25 1 25 25 0 0 25 8. तर 108%. याचा अर्थ 100ची वस्तू 108 ला विकली गेली म्हणजे 8% काय होईल, नफा होईल. थोडंसं कॅल्क्युलेशन किचकट होतं आणि तुम्हाला परत एकदा समजून सांगतो. एक वस्तू 5000 विकली तर 20% नफा होईल. तर ती वस्तू 4500 विकली तर काय, 5000 म्हणजे 20% नफ्याची किंमत आहे. याचा अर्थ 5000 म्हणजे 120%. 5000 ला 120% भेटलं तर 1% भेटतो. 41 2/3 41 2/3 म्हणजे 1% आहे. तर 4500 म्हणजे किती टक्के, तर 4500 ला 41 2/3 ने जर भागलं तर टक्के येतात 108. मग जर 41 2/3 ने भागून 108% येतात, त्याचा अर्थ 108% ती वस्तू विकली म्हणजे 4500 विकली तर 8% काय होईल, नफा. तर एवढ्या अवघडात काय पडू नका. ते कॅल्क्युलेशन ट्रॅडिशनल मेथडने आपण काय असं करणार नाही. एवढा वेळ ना परीक्षेत असतो ना तुम्हाला एवढं कॅल्क्युलेशन पेपरला करायला पाहिजे, सुचणारही नाही तेवढ्या गडबडीत इतक्या ओव्हर कॅल्क्युलेशन करायचं. तर एक वस्तू 5000 रुपयाने विकली म्हणजे 20% नफा होईल. तर आपण हे बघितलं ना, 20% नफा म्हणजे 1/5. याचा अर्थ 20% म्हणजे 5वर 1. मग ही जी किंमत आहे 5000 ही किती आहे, 5वर 1 नफा म्हणजे 6 आहे. मग 5000 म्हणजे 6. तर आपल्याला काय करायचं आहे, 4500 ला विकलं काय होईल, कसं काढते. 5000 म्हणजे 6 भाग आहेत. तर आपल्याला काढायचे 4500 म्हणजे किती भाग. तर याचं रूपांतर गुणिले किती केल्यानंतर 4500 रूपांतर भागात होईल. असं करू द्यात आपण. 5000 वर 6 तर 4500 वर किती, 5000 विकली म्हणजे 5वर 1 नफा होतो ना. वस्तू तर खरेदी किंमत 5ची. एक लक्षात घ्या, 20% नफा म्हणजे खरेदी किती होईल 5, नफा किती होईल 1. मग 5000 वर 6 तर 4500 किंवा असं करता येईल, 5000 म्हणजे 6 तर 1 भाग म्हणजे किती होईल, 6 8 48 6 त्रिक 18 6 त्रिक 18 1 भाग होईल 1. मग 833 चे 1 भाग असेल तर 4005 चे किती भाग होतील. याला असं करायचं, 5000 भागिले 6 जसंच्या तसं ठेवूया आणि हे होईल 4500 गुणिले 6 भागिले 5000. म्हणजे आधी जसं मानलं होतं 5000 वर 6 भाग तर 4500 वर किती. याचा अर्थ असं होतो 5.4. 5.4. मग 5ची वस्तू 5.4 ला याचा अर्थ 0.40.4 किंवा 50 वर 4 50 वर 4 म्हणजे किती, परत 8% जो तरी 8%. या दोन्ही पद्धतीमध्ये कॅल्क्युलेशन थोडेसे किचकट होत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला तिसरी पद्धत सांगतो. तेच करायचं, फक्त शॉर्टकट मेथडने करायचं, कमी वेळेत करायचं. तर आपल्याला काय करायचं आहे, 4500 विकल्यावर नफा होईल का तोटा होईल काढायचं. एक वस्तू 5000 विकली तर 20% नफा होतो. मग 1% काढू.
5000 म्हणजे 20% नफ्याची किंमत म्हणजे 120%. मग 5000ला 120 ने भागलं तर 1% भेटल आणि ह्या 1%नी हा 1% आहे, त्या 1%नी 4500 ला भागलं तर आपल्या लक्षात येईल का किती टक्के होतात 4500 म्हणजे किती टक्के. तर हे कॅल्क्युलेशन असं आहे 4500 गुणिले 120 भागिले 5000 108%. 108 म्हणजे 100च्या वरती ना किती होईल 8% ना होईल. फक्त ही मांडणी समजली पाहिजे. मी काय केलंय पहा 5000 म्हणजे 20% नफा तर 5000 म्हणजे 120%. तर हा येतो 1%. 1%ची किंमत आहे. समजा 1% जर 450 आला असता तर ही रक्कम झाली असती 10%. 1% 45 आला असता ही रक्कम झाली असती 100%. मग मी 1% काढला 4500ला भागलं 4500ला भागलं 4500 म्हणजे 108% आले. तर 100ची वस्तू 108 ला विकली म्हणजे काय होईल 8% नफा होईल. बाकीचे उदाहरण आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. सध्या ही मेथड समजून घ्या. इथपर्यंत सर्व उदाहरणांचं समजा एकदा बघून नाही समजले तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि आतापर्यंतची उदाहरणं समजून घ्या. उद्या याच्यापेक्षा उदाहरणं आपल्याला बघायची आहे. असं आणखी एक उदाहरण घेऊया. एक वस्तू 8000ला विकली तर 60% नफा होतो. तर ती वस्तू 5000ला विकली तर काय. तर आता हे उदाहरण सेम आहे पण किती फास्ट सोडवता येईल पहा. एक वस्तू 8000ला विकली तर 60% नफा होतो. याचा अर्थ 8000 म्हणजे 160% आहेत. 8000ला 160 ने भागलं की 1% भेटल. 1% ने जर 5000ला भागलं तर 5000 किती टक्के करते 160 वर जाते. वर गेलं काय होईल 185 हा शून्य कट होईल. तर 100 ती वस्तू 100% 5000 म्हणजे 100%. तर ना नफा होईल ना तोटा होईल. कारण खरेदी 100 विक्री 100 ना नफा ना तोटा होईल असं याचं उत्तर येईल. आणि 5000 खरेदी होती 8000 विकल्यावर 3000 नफा होतो. याचा अर्थ 5 वर 3 नफा म्हणजे 60% नफा होतो. मग ती वस्तू जर 5000ला विकली तर नफाही होणार नाही आणि तोटाही होणार नाही. चालेल. बाकी बघूया उद्याच्या लेक्चरमध्ये. या व्हिडिओला एकदा जर पाहून नाही समजलं तर परत एकदा बघा. कन्सेप्ट समजून घ्या. उद्या यापेक्षा उदाहरणं आपल्याला बघायचे आहेत. धन्यवाद.